नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या तासिकेला आपण ऑलिम्पिक वर्तुळाचा गोल हा पाठ पाहिला होता आणि त्या पाठामध्ये आपण काय शिकलो प्रथमतः पाहूया। तर त्याच्यामध्ये ऑलिम्पिक म्हणजे काय आपण हे पाहिलं होतं। तर जागतिक स्तरावर 5 खंडामध्ये दर 4 वर्षांनी होणारी जी क्रीडा स्पर्धा असते तिला ऑलिम्पिक असं म्हटलेलं आहे। आणि मग याच्यामध्ये 5 खंडामध्ये आफ्रिका, अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि युरोप हे 5 खंडाचा ह्याच्यामध्ये समावेश केला जातो। तर याच्यामध्ये ऑलिम्पिक सामन्याची सुरुवात का व कशी झाली आणि ऑलिम्पिक सामने भरण्यामागील उद्दिष्टे कोणती, तसेच ऑलिम्पिक वर्तुळाचा अर्थ काय हे आपण गेल्या तासाला पाहिलेले आहे। त्याचबरोबर की हे 5 वर्तुळे म्हणजे काय, तर ही 5 वर्तुळे म्हणजे 5 खंड आहेत। मग वर्तुळे काय घेतली आहेत, तर 5 वर्तुळे म्हणजे पुन्हा एकदा सांगितले ती 5 खंड आहेत। मग ही 5 वर्तुळे, त्या 5 वर्तुळाचा रंग कोणता, लाल, पिवळा, निळा, हिरवा, काळ्या रंगाची जी वर्तुळे ती वर्तुळे एकमेकांमध्ये गुंफलेली आहेत असं आपण सुद्धा पाहिलेलं आहोत। आणि हे 5 वर्तुळे म्हणजे जणू 5 मित्रच आहेत हे सुद्धा आपण पाहिलेलो आहोत। तर ह्याच्यामध्ये ऑलिम्पिकचे ब्रीदवाक्य कोणते, तर त्याच्यामध्ये सिटियस, ऑल्टियस आणि फोर्टियस हे सुद्धा आपण पाहिलेले आहे। आणि त्याच्यामध्ये की त्याचा अर्थ सुद्धा काय आहे हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे। तर त्याच्यामध्ये गतिमानता, उच्चता, तेजस्विता आणि त्यामध्ये मोलाचा संदेश कोणता दिलेला आहे, तर प्रत्येक खेळाडूने जास्त गतिमान होण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अधिकाधिक उंची गाठण्याची शिकस्त केली पाहिजे आणि बल संवर्धनासाठी जास्त श्रम केले पाहिजे हे पण पाहिले। तर त्यामध्ये ऑलिम्पिक व्हिलेज म्हणजे काय किंवा ऑलिम्पिक स्पर्धा कोठे भरवण्यात आली आणि किती वर्षांनी होतात, किती दिवस चालतात याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला आहोत। त्यानंतर या राष्ट्रामध्ये ज्या क्रीडा स्पर्धा झाल्या त्याच्यामध्ये बर्लिनला जी स्पर्धा झाली त्याच्यामध्ये अमेरिकेतील जेसी ओवेन्स हा वंशाने आफ्रिकी होता आणि त्याने 4 अजिंक्यपदे मिळवले हे सुद्धा आपण पाहिलेलं आहोत। त्यानंतर एमिल झेटोपेक हा सुद्धा खेळाडू होता आणि ह्या खेळाडूला मानवी रेल्वे इंजिन अशी ख्याती मिळाली होती। त्यानंतर आफ्रिकेतील अबेबे बिकिला हा जो खेळाडू होता, हा खेळाडू तर अनवाणी पायाने लांब पल्ल्याचे शर्यत जिंकलेले होते याचा सुद्धा आपण अभ्यास केला आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आपल्या भारताबद्दल सुद्धा आपण उल्लेख केलेला होता। तर भारताचे हॉकीच्या स्पर्धेत अनेक वर्ष अजिंक्यपद ज्याने टिकवलेले आहे ते सुप्रसिद्ध भारतीय हॉकी खेळाडू ध्यानचंद यांचा सुद्धा आपण नावाचा उल्लेख पाहिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि विशेष सांगायचं म्हणजे प्रसिद्ध भारतीय हॉकीपटू यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो। इथपर्यंत आपण ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेचा उल्लेख आपण पाहिलेला आहे आणि किंवा ऑलिम्पिक वर्तुळाचा गोल या पाठाचा पूर्णतः आपण अभ्यास केलेलो आहोत विद्यार्थी मित्रांनो। आणि आज आपण प्रथमतः तुम्हाला मी काही प्रश्न विचारते की मनुष्य हा प्राणी आहे, कुठे राहतो, तर मनुष्य हा प्राणी तुम्ही सांगाल की मनुष्य हा प्राणी घरामध्ये राहतो। मग प्राणी कुठे राहतात सांगाल कोण, हां सांग आशिष, हां बरोबर आहे, प्राणी जंगलामध्ये राहतात, गुहेमध्ये राहतात, बरोबर आहे। तर आणि अशी काही लोक आहेत, ती लोक कुठे राहतात, हां सांगा श्रावणी सांग, हां बरोबर आहे। तर काही लोक कुठे राहतात, हां सांगितलीस तू, बरोबर आहे। तर काही लोक वनामध्ये राहतात, कुठे राहतात, वनामध्ये राहतात, हां सांग तू पुढं, हां सांगू की, हां बरोबर आहे। तर काही लोक जंगलामध्ये राहतात किंवा काही लोक दऱ्याखोऱ्यामध्ये राहतात। तर अशाच प्रकारची आज आपण एक कविता पाहणार आहोत। तर आज आपण जी कविता पाहणार आहोत त्या कवितेचा क्रमांक आहे 16 आणि ती कविता आहे वनवासी कविता आहे विद्यार्थी मित्रांनो। आणि त्याचे कवी आहेत तुकाराम धांडे, त्याचे कवी आहेत तुकाराम धांडे। तर विद्यार्थी मित्रांनो, तर या वनवासी कवितेचा अर्थ आपण किंवा वनवासी या शब्दाचा अर्थ आपण प्रथमतः पाहूया। वनवासी म्हणजे वनामध्ये राहणारे लोक, वनवासी म्हणजे वनामध्ये राहणारे लोक, रानामध्ये राहणारे लोक
आणि त्यांना आपण काय म्हणतो, वनवासी. वन म्हणजे जंगल, वासी म्हणजे जिथं वास करतात ते, त्यांना आपण काय म्हणतो, वनवासी असे म्हणतो. तर विद्यार्थी मित्रांनो, वनवासी म्हटल्या की वनवासी कविता उच्चारतात की आपल्यासमोर उभं राहतं ते रामायणातील एक भाग. तर रामसीताने भोगलेला वनवास असेल. किंवा आपण पाहतो की प्राचीन काळामध्ये जे ऋषीमुनी होते ते सुद्धा जंगलामध्ये राहत, आणि जे क्षत्रिय राजे होते त्या क्षत्रिय राजांना सुद्धा वनामध्ये त्यांनी काय करत असत, अनेक प्रकारचं विद्या प्रदान करत असत. तर अशा प्रकारची ही कविता आहे, ती वेगळ्या प्रकारची कविता आहे. आणि ही कविता आज आपण पाहणार आहोत, वनवासी. आणि त्याचे कवी आहेत कवी तुकाराम धांडे. तर या कवींच्या बद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया आणि नंतर आपण त्या कवितेचा भावार्थ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो, की तुकाराम शिवराम धांडे यांचा जन्म 1961 मध्ये आंबेवंगन येथे झाला. प्राथमिक शिक्षण 4थी पर्यंत गावातच आंबेवंगन येथे झाले. 5वी ते 10वी प्राथमिक शिक्षण संत गाडगे महाराज आश्रमशाळा राहुरी जिल्हा अहमदनगर येथे झाले, म्हणजे 10वी पर्यंत शिक्षण. आणि BA अकोले शासकीय वसतिगृहामध्ये त्यांनी पूर्ण केले. नोकरी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीत 33 वर्ष त्यांनी सेवा केलेली आहे आणि सध्या ते सेवानिवृत्त आहेत. तर हे तुकाराम धांडे, तर यांचा उल्लेख रानकवी म्हणून केला जातो. तर शाळा कॉलेजमध्ये अनेकदा त्यांनी नाटकात सुद्धा भाग घेतला होता. आणि नटसम्राट हे अतिशय लोकप्रिय नाटक होतं आणि त्या नाटकात सुद्धा त्यांनी भूमिका बजावली होती. घरचे वातावरण आध्यात्मिक होते. महाराष्ट्रात नव्हे तर बाहेर कविता त्यांच्या प्रसिद्ध झाल्या. आणि मराठी सृष्टीतील आपण ज्यांचं नाव अभिमानाने घेतो असे नाना पाटेकर यांचे ते आवडते कवी होते. तर विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्ध कवी बालपणी पाहिलेला निसर्ग आणि घेतलेले अनुभव यातून त्यांच्या कवितांची निर्मिती झाली. आणि त्यांनी लिहिलेल्या भूगोल या कवितेचे इंग्रजीत भाषांतर झाले. आणि त्यानंतर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष ओबामा यांच्यापर्यंत ही कविता पोचलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, तर यानंतर आपण पाहिलं तर त्यांना अनेक प्रसिद्ध कवी म्हणून त्यांची ख्याती म्हणजे सर्वत्र पसरलेली आहे. विविध साप्ताहिके, मासिके, दिवाळी अंकातून त्यांच्या कथा, ललित लेख, निसर्ग व माणूस हा त्यांच्या लेखनाचा आवडता विषय होता. वळीव हा कविता संग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये काय सांगितलेलं आहे कवी तुकाराम धांडे यांनी त्याबद्दल आपण थोडक्यात पाहूया. तर वनवासी त्यांचे डोंगर दऱ्यातील जीवन, निसर्गाविषयीचे प्रेम आणि त्यामधील अतूट नाते यांचं वर्णन या प्रस्तुत कवितेतून कवीने केले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर हा वळीव हा कविता संग्रह आहे आणि वळीव या कविता संग्रहातून त्यांची प्रस्तुत कविता ही घेतलेली आहे. आणि या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासन उत्कृष्ट वाङ्मय पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या कवितेमध्ये आणि थोडं सांगायचं म्हणजे की डोंगर दऱ्यामध्ये आनंदाने आणि मुक्तपणे निसर्गात जीवन कंठणाऱ्या वनवासी मुलांचे चित्रण आणि तसेच वनामध्ये राहणारी जी आदिवासी मुलं आहेत त्या आदिवासी मुलांचं खाणे पिणे आणि ही मुले किती उत्साहाने त्यांचे जीवन जगत आहेत किंवा त्यांचे खेळ कोणकोणते आहेत याचं सुंदर रीतीनं वर्णन कवी तुकाराम धांडे यांनी केलेले आहे. विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे आपल्या लक्षात आलं की वनवासी या कवितेमध्ये कवी तुकाराम धांडे यांनी काय काय सांगितलेलं आहे ते. विद्यार्थी मित्रांनो, मी प्रथमतः कविता गाते आणि आपण आपल्या पुस्तकामध्ये लक्ष द्यायचं आहे. आम्ही डोंगर राजाची पोर कळसू आईची, आम्ही उघडी मोडकी
पांघरू आभाळ, लोळू पृथ्वीवरती, लोळू पृथ्वीवरती. आम्ही वाघाच्या लवणाचे, आम्ही वांदार नळीचे, गाव वहाळ पल्ल्याड, आम्ही उंबर माळीचे, आम्ही उंबर माळीचे. बस सूर्याचं रुसून, पाहू चंद्राक हसून, बोलू वाजती किड्याशी, नाचू घोंगडी नेसून, नाचू घोंगडी नेसून. डोई आभाळ पेलीत, चालू शिवाच्या चालीत, हिंडू झाडाकड्यावरी, बोलू पक्ष्यांच्या बोलीत, बोलू पक्ष्यांच्या बोलीत. आम्ही सशाच्या वेगान, जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना, येऊ चांदण्या घेऊन, येऊ चांदण्या घेऊन. विद्यार्थी मित्रांनो, इतकी सुंदर अशी कविता कवी तुकाराम धांडे यांनी लिहिलेली आहे. आणि आता आपण या कवितेचा भावार्थ पाहूया. विद्यार्थी मित्रांनो पहा, आम्ही डोंगर राजाची, पोर कळसू आईची, आम्ही उघडी बोडकी, बाळ परवरा माईची. विद्यार्थी मित्रांनो, इथं पोर, पोर या शब्दाचा अर्थ होतो पोरे. तर कळसू, कळसू म्हणजे कळसूबाईचे शिखर. इथं आपण उल्लेख केलेला आहे की भंडारदरा येथे असलेले सह्याद्रीचे सर्वात उंच शिखर हे कळसूबाईचं शिखर आईचं आहे, असा तो उल्लेख दिसतो आपणाला. तर त्यानंतर की महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत किंवा या पर्वताची उंची किंवा याला शिखर या नावानं सुद्धा उल्लेख केलेला जातो. तर या शिखराची उंची 5400 मीटर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, हे कळसूबाई, त्या शिखराला कळसूबाई का नाव दिलेलं आहे ही इथं गोष्ट आपल्याला पाहिजे आहे. तर कळसूबाई हे नाव का पडलं, तर प्राचीन काळी कोल्याची मुलगी पाटलांच्या घरी कामाला होती आणि ती त्या पाटलाने अट घातली की केर काढणे सोडून मी इतर सर्व कामे करेन. पण एकदा त्या पाटलांच्या घरी पाहुणे आले आणि तिला सर्व कामे करावे लागली आणि म्हणून ती रागाने कुठे गेली, त्या डोंगरावरती गेले. आणि तेव्हापासून त्या डोंगराला नाव काय पडले, कळसूबाई असं पडलेलं आहे. ही कथा आहे, कथा रूपात इथं सांगितलेलं आहे. तर कळसू, कळसू म्हणजे काय, कळसूबाईचं शिखर. पहा, उघडी बोडकी, उघडी बोडकी या शब्दाचा अर्थ होतो की अंगावर वस्त्र नसलेले. उघडी बोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेले. परवरा, परवरा म्हणजे काय, पहा विद्यार्थी मित्र, परवरा इथं दिलेला अर्थ हा राहिलेला आहे. परवरा म्हणजे इथं आई असं म्हणजे नदीचं नाव आहे. प्रवरा नदी असं म्हटलेलं आहे आणि माई म्हणजे आई असं दिलेलं आहे. मग अशी अर्थ सांगितलं प्रवरा, प्रवरा म्हणजे काय, प्रवरा नदी आणि माईची म्हणजे आई. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या 4 ओळीचा आपण आता अर्थ पाहूया. तर काय म्हटलं का, आम्ही डोंगर राजाची, डोंगर आमचा कोण आहे, राजा आहे. आणि आम्ही कोण आहे, डोंगर राजाची आम्ही मुलं आहोत. आणि कळसूबाई शिखराचा जो परिसर आहे तो परिसर आमची कोण आहे, आई आहे. आणि आम्ही उघडी बोडके आहोत म्हणजे काय, आम्ही स्वच्छंदतेने बागडणारी आम्ही मुलं आहोत. म्हणजेच ही जी मुलं आहेत, आपण मगाशी पाहिलं वनामध्ये राहणारे म्हणजेच काय, डोंगर कपारीमध्ये राहणारे, डोंगरा भागात राहणारे ही आदिवासी मुलं आहेत. आणि ही कशी आहेत, त्यांच्या अंगावरती वस्त्र सुद्धा नाही. पहा विद्यार्थी मित्रांनो, उघडी बोडकी स्वच्छ आम्ही बागडणारी मुलं आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं सांगितले, आम्ही प्रवरा नदीची कोण आहेत, बाळ आहे, मुलं आहोत आम्ही. ह्या प्रवरा नदीचा इथं उल्लेख केलेला आहे. आम्ही त्या प्रवरा नदीची कोण आहेत, बाळ आहोत इथं सांगितलेलं आहे असं. पहा विद्यार्थी मित्रांनो, तर इथं म्हणजेच ही जी मुलं आहेत ही मुलं निसर्गाच्या कुशीत जन्मल्यामुळे
निसर्गालाच काय म्हणतात आपलं माता पिता असं म्हणले आहे. म्हणजे त्या निसर्गावरती त्यांचं किती प्रेम आहे, निष्ठा आहे, अतूट अशा प्रकारचं नातं आहे. म्हणजेच निसर्गाबद्दल इथं काय त्यांच्या मनामध्ये प्रेम आहे हे इथं सांगायचं आहे कवीला. तर पुढे काय म्हणलेलं आहे, तर ह्या 4 ओळीमध्ये बघा, 4 ओळीमध्ये डोंगराची, आईची आणि चौथी ओळ आहे तिथं ची, माईची. तिथं काय हे 4 शेवटी च पुन्हा पुन्हा अक्षर आलेलं आहे आणि तिथं कुठला अलंकार झाला, यमक प्रधान अलंकार तिथं झालेला आहे. तर इथं म्हणलेलं आहे, घेऊ हाताव भाकर वर भाजीला भोकर, खाऊ खडकाव बसून देऊ खुशीत डेकर. बघा, भोकर, भोकर म्हणजे काय, पान वनस्पती. भोकर म्हणजे काय, पान वनस्पती. तर त्या झाडपाल्याची किंवा त्या फळाची भाजी करतात. आणि सर्वात विशेष सांगायचं म्हणजे ही जी भोकर आहे वनस्पती, ती औषधी वनस्पती म्हणून त्याचा उपयोग केला जातो. आपला जेव्हा जेव्हा सर्दी, खोकला, असा ताप असा म्हणजे असं आलं असेल तर तेव्हा त्या आदिवासी भागामध्ये किंवा त्या वनामध्ये जे लोक राहतात ते लोक काय करतात, त्या भोकर वनस्पतीचा उपयोग करतात. आपल्याकडे कसं सर्दी खोकला आलं असेल तर आपण तुळशीचा काढा किंवा गवती चहाचा काढा पितो. तसंच जास्त लोक त्या आदिवासी भागामध्ये राहणारे लोक ही जी भोकर वनस्पती आहे त्या भोकर वनस्पतीचा जास्तीत जास्त उपयोग करतात. बघा, इथं काय म्हटले, खडकाव. खडकाव म्हणजे काय, दगडावर. ढेकर, ढेकर म्हणजे काय, पोट भरल्यावर पोटातून ओठात येणारा आवाज. मी पुन्हा एकदा अर्थ सांगते विद्यार्थी मित्रांनो. इथं काय म्हणजे बघा, ढेकर. ढेकर म्हणजे पोट भरल्यावर पोटातून ओठात येणारा जो आवाज असतो त्या आवाजाला काय म्हणतात, ढेकर. आपण सुद्धा जेवल्यानंतर काय होते, कधी कधी आपल्याला जास्त आपण जेवण घेतलं असेल किंवा पोट भरलं असेल तर जेवल्यानंतर आपल्याला ढेकर येते. तसंच ही मुलं काय केलेत, त्या दगडावरती बसून जेवण केलेत आणि त्यांना तिथं काय झालं, ढेकर आलेलं आहे. आता ह्याचा अर्थ बघूया विद्यार्थी. तर मगाशी शब्द राहिले तिथं हाताव. हाताव म्हणजे काय, हातावर. बघा, आम्ही काय म्हणले पाहिजे, तर आम्ही हातामध्ये काय करतो, भाकर घेतो. घेऊ हातावर भाकर म्हणजे हातामध्ये भाकर घेतो. आणि पहा, वर भाजीला भोकर, जी भाकरी आहे त्या भाकरीवरती आम्ही काय करतो, जी फळभाजी आहे, भोकराची जी फळभाजी आहे ती भाजी आम्ही त्या भाकरीवरती घालतो. आणि पुढे काय म्हणले पहा, आम्ही खाऊ खडकाव बसून, जी भाकरी आहे त्या भाकरीवरती भाजी घालून आम्ही मस्तपैकी कुठं बसलेलं आहे, त्या दगडावरती बसून आम्ही काय करालोय, आम्ही तिथं जेवण खात बसलेलं आहे. आणि पुढे काय म्हणले बघा, ते खात असताना आमचं पोट भरलेलं आहे आणि खाऊन झाल्यानंतर आम्ही काय केलेलं आहे, खुशीमध्ये काय दिलेलं आहे, ढेकर दिलेलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं कवीला सांगायचं आहे, खाण्यासाठी जे आदिवासी मुलं आहेत किंवा जे वनामध्ये जे राहणारी मुलं आहेत त्यांच्याकडे सगळ्यात साधं असं जेवण म्हणजे भाकर आणि काय, भोकराची भाजी असते. आणि त्यांना त्या घराच्या 4 भिंतीमध्ये नाही, त्या घराच्या 4 भिंतीमध्ये बसून खात नाही, तर ते कुठं बसून खातात, तर मोकळ्या अशा वातावरणामध्ये हातावर भाकर भाजी घेऊन ते काय करतात, दगडावर बसून आनंदानं जेवण करतात. तर पंचपक्वानाचं ताट नाही इथं त्यांच्यासमोर, याची खंत त्यांच्या मनात नाही, बाबा मला चांगलं जेवण मिळत नाही, आम्ही साधं जेवण जेवतो आणि ते पण कुठं बसून, त्या दगडावरती बसून आम्ही जेवण घेतो. आणि ते जे पोटभर खाऊन ती मुलं तृप्तीचं काय करतात, ढेकर देतात. म्हणजे त्यांच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नाही, जे आहे ते आनंदानं आणि समाधानानं ती मुलं काय करतात, जेवण तिथं जेवत आहेत किंवा जेवण घेत आहेत. खेळू टेकडी भोवती पळू वाऱ्यांच्या संगती, वर पांघरू आभाळ लोळू पृथ्वीवरती. पहा विद्यार्थी, पाहिलं काय म्हटलं, खेळू टेकडी भोवती. आम्ही टेकडी भोवती काय करतो, खेळतो, वाऱ्याबरोबर पळतो. काय काय सांगितलं बघा तिथं. आणि आभाळ पांघरून घेतो. आमच्याकडे पांघरण्यासाठी दुसरं काय नाही. आम्ही या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहतो आणि
आणि निसर्गामध्ये जे जे काही आहे त्याचा आम्ही काय करतो उपयोग करतो. आणि पुढे काय म्हटले बघा, आणि माळरानाच्या जमिनीवरती काय करतो आम्ही लोळतो. पाहायचं काय म्हणलं पृथ्वीवरती तर म्हणजे काय अर्थ घ्यायचा आम्ही जमिनीवरती लोळतो. बघा संगती या शब्दाचा अर्थ काय तर बरोबर. आणि का सांगते अर्थ आम्ही टेकडी भोवती खेळतो. बघा आणि पुढे काय म्हणले आम्ही वाऱ्याबरोबर पळतो. आणि आम्ही दुसरं काय पांघरायला घेत नाही. आमचं पांघरणं काय आभाळ आहे. आणि माळ जमिनीवरती आम्ही माळरानाच्या जमिनीवरती काय करतो लोळतो. म्हणजे आमचं अंतर्न काय पांघरणं काय इथं कवीने किती सुंदर रीतीनं वर्णन केलेलं आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो पुढे काय म्हणते बघा, आम्ही वाघाच्या लवणाचे आम्ही वांदार नळीचे गाव वहाळा पल्ल्याड आम्ही उंबर माळीचे. पाहिलं काय काय सांगितले कवीने. पाहिलं लवण म्हणजे डोंगरामधील खळगीची जागा जिथं वाघ राहतो ते. वांदार म्हणजे काय माकड. नळी म्हणजे काय डोंगर पठारावरची जागा जिथे मोठ्या प्रमाणामध्ये माकडे असतात. वहाळ म्हणजे ओढा नाला. पल्याड म्हणजे काय पलीकडे. पहा आम्ही उंबर माळीचे. उंबर म्हणजे उंबराची झाडे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतात त्याला काय म्हटले उंबर असं म्हटलेलं आहे. माळीचं म्हणजे काय माराण. विद्यार्थी मित्रांनो बघा इथं काय म्हटलेलं आहे, वाघ जिथे राहतो ज्या ठिकाणी वाघाची वस्ती असते तेथे आम्ही असतो. आणि त्या नळीत आमचा काय असतो वावर असतो. त्या नळीत काय असतो आमचा वावर असतो. आणि आमचं जे गाव आहे ते गाव कुठं आहे त्या ओढ्याच्या पलीकडं आमचं गाव आहे. बघा किती सुंदर वर्णन केलं आहे. डोंगरदरीमध्ये डोंगर कपाऱ्यामध्ये ही आदिवासी लोक किंवा वनवासी लोक राहतात आणि सांगतात आमचं गाव कुठं आहे. आमचं गाव त्या ओढ्या पलीकडे आहे. आमचं गाव त्या नाल्याच्या पलीकडे आहे. आणि आम्ही उंबर माळीचे म्हणजे ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उंबराची झाडं असतात किंवा ज्या माळावरती आम्ही राहतो ते काय म्हणलेलं आहे तिथं उंबर माळीचा असा उल्लेख केलेला आहे. पुढे काय म्हणले बघा, बसू सूर्याचं रुसून पाहू चंद्राक हसून बोलू वाज तिकिड्यासी नाचू घोंगडी नेसून. बघा रुसून म्हणजे काय रुसणे. पाहू म्हणजे काय बघू. चंद्राक म्हणजे काय चंद्राकडे. पहा वाज या शब्दाचा अर्थ होतो शोभा. तिकिड्याशी म्हणजे आकाशातील 3 नक्षत्रांचा जो समूह असतो त्या समूहाला काय म्हटले तिकिड्याशी असं म्हटलेलं आहे. अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचे. जे अर्थ सांगितले विद्यार्थी मित्रांनो ते अर्थ आपल्या वहीमध्ये लिहून घ्यायचा आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो इथे काय सांगितलं आहे बघा, बसू सूर्याचं रुसून म्हणजे ही मुलं सूर्यावर का रुसतात, सूर्याला पाहून का रुसतात ही मुलं. पहा याचं उत्तर आता आपण बघूया. तर दिवसा तापलेल्या सूर्यावर आम्ही रुसून बसतो. कारण बघा दिवसभर खूप ऊन असते. दऱ्याखोऱ्यातली मुलं हिंडतात त्यांच्या अंगावर कपडे नसतात. मग अशा आपण पहिल्या चरणामध्ये पाहिलेलं आहे की उघडी पोडकी म्हणजे अंगावर वस्त्र नसलेलं. आणि त्यामुळं तिथं ऊन सुद्धा खूप असते आणि त्या उन्हामुळं त्यांच्या अंगाला चटके बसतात. आणि म्हणून ही मुलं म्हणतात आम्ही त्या सूर्याकडं पाहून काय करतो रुसतो. कारण आम्हाला त्या दऱ्याखोऱ्यातून हिंडावं लागतं फिरावं लागतं आणि आमच्या अंगावर कपडेच नाहीत. त्यामुळे त्या उन्हाचा प्रभाव आमच्यावर खूप होतो आणि आम्ही त्यामुळे त्या सावलीमध्ये तिथं जाऊन बसतो. पाहू चंद्राका हसून आम्ही सूर्याकडे पाहून आम्ही रुसतो परंतु चंद्राला पाहून आम्ही काय करतो हसतो. का तर रात्रीच्या वेळेला चंद्राचा शीतल प्रकाशात
बघा, रात्री आम्ही चंद्राकडे बघून असतो, कारण सकाळी सूर्याची उष्णता खूप असते, सकाळ दुपार आणि रात्रीच्या वेळेला काय असतं, चंद्राचं वातावरण म्हणजे शीतल प्रकाशामध्ये आम्हाला शीतल प्रकाश मिळतो, म्हणजे थंडी असते आणि त्यामुळं आम्ही त्या चंद्राकडे बघून काय करतो, हसतो. आणि म्हणजे रात्री आकाशातील 3 नक्षत्रांच्या तिकड्यांची ती शोभा बघतो. आणि पुढे काय म्हणते बघा, नाचू घोंगडी नेसून. मग अशी घोंगडी या शब्दाचा अर्थ विद्यार्थी मित्रांनो सांगायला विसरलेला आहे. तर घोंगडी या शब्दाचा अर्थ तो जाड आणि खरमरीत धाग्यापासून जी सतरंजी तयार केली जाते त्याला घोंगडी असं म्हटलेलं आहे. तर पुढे काय म्हणते, ही घोंगडी अंगावर घेऊन आम्ही काय करतो, नाचतो. विद्यार्थी मित्रांनो, ह्या मुलांना अंगावरती वस्त्र नाही, खायला आहे ते साधं असं जेवण आहे. मग असं आपण पाहिलं, साधी भाकरी आणि त्या भाकरीवरती भाजी घालून ते खातात, म्हणजे साधं त्यांच्याकडे ताट सुद्धा नाही. आणि निसर्गाच्या सानिध्यामध्येच खेळतात, म्हणजे ते टेकडीभोवती खेळतात, वाऱ्याबरोबर पळतात, आकाशाबरोबरच तिथं सगळं त्यांचं खेळणं ते सगळं असते. अशा परिस्थितीत सुद्धा ती मुलं आनंदानं आपलं जीवन जगतात, की कोणत्याही प्रकारचं त्यांच्याकडे दुःख नाही. आणि अशा प्रकारचं जीवन आपल्याला इथं पाहायला मिळालेलं आहे. पुढे काय म्हणलेलं आहे, त्यानंतर पुढाने सांगितलेलं आहे तिथं की त्यांच्याकडे कोणत्याही म्हणजे वेळ पाहायचं असेल की कोणत्याही प्रकारचं घड्याळ जवळ नसल्यामुळे त्या ताऱ्याकडे किंवा ग्रहाकडे बघून ते वेळेचा काय करतात, अंदाज करतात किंवा अंदाज लावतात. दिनदर्शिका नसल्यामुळे सुद्धा त्यांच्याच साह्याने ते वार महिना यांचा काय करतात, तर्क लावतात. किंवा पुढे म्हणलेलं आहे की अशा प्रकारे तिथं सूर्याचं चंद्राचं त्यांनी काय केले, वर्णन केलेलं आहे. आता पुढच्या चरणामध्ये सांगितले, डोळी आभाळ पेलीत चालू शिवाच्या चालीत, हिंडू झाडा कड्यावरी बोलू पक्ष्यांच्या बोलीत. बघायचं काय म्हटलेलं आहे, शिवाच्या म्हणजे काय, सिंह अर्थ घ्यायचा आहे. बघा, कड्या कपारी म्हणजे डोंगर कपारीतून फिरलेले आहे. पक्ष्यांच्या बोलीत, पक्ष्यांचं जे बोलणं असते ते बोलणं सुद्धा त्यांना समजते. बघा, डोक्यावर आकाशाची छत्रछाया. विद्यार्थी मित्रांनो, पुढे काय म्हणते बघा, सिंहासारखा आत्मविश्वास त्यांच्या चालण्यामध्ये. पुढे म्हणले, जंगलात सिंहांचा राजा जसा रुबाबात आहे पहा, तसे त्यांचे राज्य असते. झाडावर किंवा कड्या कपारावर मुक्तपणे त्यांनी फिरत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे रानातील जे पक्ष्यांचे जे आवाज आहेत ते आवाज ओळखतात आणि आवाज ओळखून कोणता पक्षी कोणत्या दिशेला आहे हे सुद्धा ते ओळखतात. आणि विशेष सांगायचं म्हणजे विद्यार्थी मित्रांनो की कोणतेही नैसर्गिक संकट आले किंवा कोणताही निसर्गामध्ये बदल झाला तर सर्वात अगोदर कुणाला समजत असेल तर ते प्राण्यांना समजते. विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्या भूगोलामध्ये सुद्धा तुम्ही ऐकला तासाला की भूकंप व्हायचा असेल तर सर्वात अगोदर प्रथम कुणाला कळतं तर कुत्र्यांना कळते आवाज, भूकंप होणार आहे ते. आणि इथं सुद्धा म्हणलेलं आहे की कोणताही बदल असू दे तो प्रथमतः प्राण्यांना समजतो आणि त्यानुसार ते आवाज काढतात आणि त्यानुसार त्यांच्या आवाजातून हे जे वनवासी लोक आहेत ते वनवासी लोक काय होतात, सावध होतात. विद्यार्थी मित्रांनो, आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे की हे जे पक्षी बोलतात त्या पक्ष्यांच्या बोलण्यावरून त्यांना समजतं की कोणतं संकट येणार आहे, काय होणार आहे. आणि ह्या वनामध्ये राहणारे किंवा जंगलामध्ये राहणारी ही जी मुलं आहेत ह्या मुलांना प्रत्येक प्राण्यांचा किंवा पक्ष्यांचा आवाज समजतो आणि ते सुद्धा तसं आवाज काढण्याचा काय करतात, प्रयत्न करतात. हे इथे विशेष त्या मुलांचं सांगण्याचं हे आहे. आम्ही सशाच्या वेगानं जाऊ डोंगर यंगून, हात लावून गंगना येऊ चांदण्या घेऊन. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय सांगितलं की आम्ही सशाच्या वेगानं, सशा म्हणजे काय, ससा इथे घेतलेला आहे. आम्ही सशाच्या वेगानं जाणार आहे
आणि जाऊन काय करणार आहे, जाऊ डोंगर यंगून, यंगून म्हणजे काय चढून, यंगून म्हणजे काय चढून, हात लावून गगना, गगना म्हणजे आकाश, येऊ चांदण्या घेऊन. काही मुलं काय म्हणतात की आकाशामध्ये जाऊन आम्ही चांदण्या घेऊन येणार आहे, की चांदण्या घेऊन येण्याची आमच्याकडे काय एवढी क्षमता आहे, म्हणजेच आमच्याकडे काय आत्मविश्वास आहे, आम्ही चांदण्या सुद्धा घेऊन येतो. हे एक त्या मुलांच्याकडनं आपणाला घेता येतं. किती त्या वनामध्ये राहणारे लोक आहेत, परंतु त्या लोकांच्याकडून किती आत्मविश्वास आहे हे आपणाला इथं पाहता येतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, तरी धीट स्वभाव आहे, आत्मविश्वास आहे, आणि हे सर्व ती मुलं ते आपल्याजवळ आहे असं सांगतात त्याच्यावर. तर पुढं सांगायचं आहे, अशक्य जी गोष्ट असेल ती शक्य करतात. पहा, चांदण्या घेऊन येणे ही काय साधी गोष्ट नाही, आणि ठामपणानं आत्मविश्वासानं सांगतात आम्ही सशाच्या वेगानं जाऊन आम्ही काय करणार आहे, डोंगर चढून आणि आकाशाला हात लावून त्या आकाशातून ज्या चांदणे ते चांदणे आम्ही घेऊन येऊ शकतो, एवढा आत्मविश्वास त्या मुलांच्याकडे आहे. आणि कवीने सुंदर रीतीने इथं काय केलंय, वर्णन केलंय विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे या कवितेमध्ये डोंगर दऱ्यातील जीवनाचं वर्णन केलंय, निसर्गाचं वर्णन केलंय. निसर्गाच्या वर्णनामध्ये जी भोकराची भाजी आहे ती भाजी त्यांनी आनंदानं खातात. निसर्गाविषयीचं प्रेम आहे, म्हणजे त्यांनी टेकडीभोवती खेळत आहेत, वाऱ्याबरोबर पळत आहेत, आकाश त्यांचं पांघरून आहे, माराणाच्या जमिनीवरती लोळतात त्यांनी, आणि त्यांच्याशी किती अतूट अशा प्रकारचं होते. कितीही दारिद्र्य असलं, कितीही संकट आलं, तर ती मुलं किती आनंदानं जीवन जगत आहेत हे आपल्याला कवितेवरून विद्यार्थी मित्रांनो कळतं. आणि पुढे सांगितलेलं आहे की आमचं चालणं कसं आहे, कसं आहे बघा, आमचं चालणं सिंहासारखं आहे. म्हणजे सिंहाकडे कसा आत्मविश्वास असतो त्याच्या चालण्यामध्ये, म्हणजे त्या जंगलात कसा सिंहाचा रुबाब आहे तसंच आमचा सुद्धा रुबाब आहे, आणि आम्ही सुद्धा आनंदानं जीवन जगत आहोत इथं कवीला सांगायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ह्या कवितेमध्ये जी काय आता प्रश्न आले ते आपण थोडक्यात पाहूया. कवितेत आलेले प्राणी कोणते विद्यार्थी मित्रांनो, कवितेत आलेले प्राणी कोणते, कोण सांगतंय, सांगा बघूया श्रावणी. हां सांग, बरोबर आहे. हां पुढचं, त्यानंतर कोणते प्राणी आले, हां बरोबर आहे, तर छान. तर या कवितेत आलेले प्राणी वाघ, वानर, सिंह आणि ससा, हे 4 प्राण्यांचा या वनवासी कवितेमध्ये उल्लेख केलेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या कवितेमध्ये कोणत्या शिखराचं नाव आलेलं आहे, कोण सांगतं इकडं, मुलांच्यामध्ये कोण सांगतं इकडं, सांगा. हां बरोबर आहे, सांग. हां, तर शिखराचे नाव म्हणजे कळसुबाईचं शिखर असं उल्लेख केलेला आहे. आणि नदीचं, कोणत्या नदीचा उल्लेख केलेला आहे ह्याच्यामध्ये, आता सांग बघूया, उभे राहा. हां बरोबर आहे, कोणत्या नदीचं नाव आहे, प्रवरा नदीचं इथं उल्लेख केलेला आहे. तर पुढचा एक प्रश्न आहे, वनातील मुले काय पांघरतात. माझा पुढचा प्रश्न आहे, वनातील मुले काय पांघरतात. तर वनातील मुले काय करतात, आभाळ पांघरतात. तर वनातील मुले कुठे लोळतात, तर हां कोण सांगते, हां सांगा मिश्का, सांग तर. हां बरोबर आहे, तर वनातील मुलं ते लोळतात ते अंजून इथं म्हटलेलं आहे. हां, आणि पहा, भाजी कशाची खातात, भाजी कशाची खातात, हां कोण सांगते पाठीमागं. हां बरोबर आहे, तर कशाची भाजी खातात, भोकर म्हटले, त्या भोकराची भाजी खातात. मुले काय नेसून नाचतात, कोण सांगते उत्तर, मुले काय नेसून नाचतात, कोण सांगते इकडं पाठीमाग मुलांच्या. हां सांगा. हां बरोबर आहे, मुले घोंगडे नेसून काय करतात, नाचतात विद्यार्थी मित्रांनो. तर अशा प्रकारे आपण काही प्रश्न पाहिलेत, आणि काही प्रश्न आहेत काय आपण पाहूया ह्याच्यामध्ये. तर ह्याच्यामध्ये दुसरा एक प्रश्न आहे पुढचा, आदिवासी मुले ही भाजी खातात. मग अशा आपण पाहिलं कोणती भाजी खातात, आणि एक मी प्रश्न विचारते, कशाची भाजी खातात मुलं सांगा, आणि कोण सांगते, जास्त मुलं हात वरती करायला पाहिजेत. आदिवासी मुले भाजी खातात, भोकराची भाजी खातात. आदिवासी मुले याकडे बघून रुसतात, कुणाकडे बघून रुसतात, तर आदिवासी मुलं सूर्याकडे पाहून रुसतात.
आदिवासी मुले कोणाकडे बघून असतात? कोण सांगते पाठीमागं? सांग स्नेहा, सांग. उत्तर बरोबर आहे. तर आदिवासी मुले चंद्राकडे बघून हसतात. आदिवासी मुले हा चढून जातात. काय चढून जातात? तर आदिवासी मुले डोंगर चढून जातात. बघा, आदिवासी मुलांचा जो वेग आहे तो वेग कशासारखा आहे? आपण कविता पाहिली तर त्याचा वेग कशासारखा आहे? सशासारखा आहे. आणि आदिवासी मुलांची जी चाल म्हटलेली आहे ती चाल कशासारखी आहे? सिंहासारखी आहे. बरोबर आहे. आणि त्यानंतर पुढचा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आपण पाहिलेलं आहे मग अशी आदिवासी मुले हा चढून जातात. काय चढून जातात? तर डोंगर चढून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा मी सांगते की या कवितेमध्ये मिळणारा जो संदेश आहे तो संदेश म्हणजे आपल्या सभोवती निसर्गात जगणाऱ्या मानवाच्या जीवनशैलीचा परिचय व्हावा आणि त्यांच्या जगण्याशी आपण समरस होऊन सहज अनुभूती घ्यावी हे उद्दिष्ट या कवितेमध्ये आलेलं आहे. आणि पुढचा एक आपल्याला कवितेमधला जो व्याकरण आहे तर ही कविता सैल अष्टाक्षरी छंद कविता आहे. ही जी कविता आहे ही कविता सैल अष्टाक्षरी छंदामध्ये आलेली आहे. तर प्रत्येक ओळीत 8 अक्षरे असतात. अष्टाक्षरी म्हणजे काय? प्रत्येक ओळीमध्ये 8 अक्षरे असतात. आणि दुसरे एक त्यामध्ये उदाहरण सांगायचे म्हणजे दुसऱ्या आणि चौथ्या ओळीतील जे अक्षर असतात ते अक्षर कसं असतं? यमक असं असतं. आणि ह्या कवितेतून आपल्याला जात असा एक संदेश मिळतो, निसर्गात जगणाऱ्या मानवी जीवनशैलीचा जो परिचय आहे तो परिचय आपल्याला या कवितेतून आपल्याला मिळतो. विद्यार्थी मित्रांनो अनेक मला इथं सांगावं असं वाटतं की आपली परिस्थिती कशी असेल, अंगावरती कपडे नसले तरी सुद्धा, खायला चांगले काय नसलं तरी सुद्धा ही मुलं आपलं जीवन कसं आनंदानं जगतात. आणि याच्यावर आपण सुद्धा आपल्याला जे एखादी काही गोष्टी मिळत नाहीत तिथं सुद्धा आपण दुःखी व्हायचं नाही आणि आपण सुद्धा आनंदानं जीवन जगायचं आहे. या वनवासी कवितेतून आपल्याला हा बोध घ्यायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो ह्या कवितेवरती जो स्वाध्याय आहे तो स्वाध्याय आपल्या वहीमध्ये आपण सोडवायचा आहे. आणि ह्या कवितेवरती पुन्हा काही आपल्याला शंका वाटलं तर आपण पुन्हा काय करायचं आहे? मला पुढच्या तासाला विचारायचं आहे.